टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हा जो आपला चॅप्टर चालू आहे, या चॅप्टरचा आज आपण एक इम्पॉर्टंट टॉपिक टीच करणार आहोत, तो म्हणजे म्युच्युअल इंडक्टन्स. मागच्या लेक्चरमध्ये जेव्हा आपण ट्रान्सफॉर्मर टॉपिक टीच केला होता तेव्हा हा शब्द तुम्ही ऐकला असणार, म्युच्युअल इंड्यूस ईएमएफ. आज आपण म्युच्युअल इंडक्टन्स हा टॉपिक टीच करणार आहोत. तर नेमकं म्युच्युअल इंडक्टन्स म्हणजे काय होते, आज हे आपण बघणार आहोत. म्युच्युअल इंडक्टन्स म्हणजे काय होते, सपोज इथे एक कॉईल आहे आणि एक कॉईल इथे आहे. या कॉईल मधून जर करंट फ्लो झाला तर इथे ईएमएफ इंड्यूस होते, आणि या कॉईल मध्ये जर करंट फ्लो झाला तर या कॉईल मध्ये ईएमएफ इंड्यूस होते. आपण जेव्हा ट्रान्सफॉर्मर टॉपिक टीच केला होता तेव्हा वर्किंग प्रिन्सिपल मध्ये काय लिहिलं होतं, ट्रान्सफॉर्मर इज वर्क ऑन द प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स इन विच द करंट इज फ्लोइंग in which the EMF is induced in one coil by the flow of current in neighboring coil. असं लिहिलं होतं. एका कॉईल मध्ये ईएमएफ इंड्यूस होतो दुसऱ्या कॉईल मधून करंट फ्लो झाल्यामुळे. एका कॉईल मध्ये ईएमएफ इंड्यूस होतो दुसऱ्या कॉईल मधून करंट फ्लो झाल्यामुळे, यालाच म्हणतो आपण म्युच्युअल इंड्यूस ईएमएफ. मग ईएमएफ इंड्यूस होण्यासाठी आधी फ्लक्स प्रोड्यूस व्हावे लागणार. आम्ही तुम्हाला बेसिक सांगितलं जे आपल्याला ट्रान्सफॉर्मर मध्ये आपण टीच केलं आहे. आजचा तुम्ही क्वेश्चन लिहा, एक्सप्लेन म्युच्युअल इंडक्टन्स. एक्सप्लेन म्युच्युअल इंडक्टन्स आणि क्वेश्चन लिहिल्यानंतर डायग्राम पण काढू नका, फक्त मी जे सांगतो त्याकडे लक्ष द्या. ओके, डायग्राम नंतर काढा. बघा आता, ही मी पहिली कॉईल घेतली, ही एक मी कॉईल घेतली C1, आणखी थोडी जास्त वाइंडिंग घेतो याला. कॉईल C1 ला इथे कनेक्ट केला मी रेओस्टॅट, त्यानंतर इथे कनेक्ट केली बॅटरी. ही झाली आपली पहिली कॉईल C1 किंवा कॉईल 1. कॉईल 1च्याच बाजूला मी आणखी एक कॉईल घेतली. या कॉईलला कनेक्ट केला मी ऑनली गॅल्व्हॅनोमीटर. काय कनेक्ट केला, ऑनली गॅल्व्हॅनोमीटर. गॅल्व्हॅनोमीटर कशासाठी कनेक्ट केला, तर या कॉईलला बॅटरी कनेक्ट केली आहे मी, म्हणजे या कॉईल मधून कॉन्स्टंट करंट फ्लो होणार. कॉईल 1 म्हणून करंट पण I1. बॅटरी कनेक्ट केली आहे म्हणून कॉन्स्टंट करंट. सप्लाय जर कनेक्ट केला असता तर त्या सप्लायला आपण चेंज करू शकतो. बॅटरी आहे म्हणजे डीसी सप्लाय आहे, आणि डीसी सप्लाय हा कॉन्स्टंट असतो. ओके, सेकंड जी कॉईल आहे आपली कॉईल 2, या कॉईलला आपण फक्त काय कनेक्ट केला, गॅल्व्हॅनोमीटर. आता माझा मेन मनाचा कन्सेप्ट काय आहे ते समजून घ्या. सपोज कॉईल 1 मधून जर I1 करंट फ्लो होत असणार तर या करंटमुळे कॉईल C2 मध्ये फ्लक्स प्रोड्यूस होणार. I1 मुळे C2 मध्ये फ्लक्स प्रोड्यूस होणार, आणि कॉईल C2 मधून जर तुमचा I2 करंट फ्लो झाला, कॉईल C2 मधून जर I2 करंट फ्लो झाला तर त्यामुळे कॉईल C1 मध्ये फ्लक्स प्रोड्यूस होणार. पहिले फ्लक्स प्रोड्यूस होते मगच ईएमएफ इंड्यूस होत असते. समजलं म्युच्युअल म्हणजे काय तर. कॉईल C1 मध्ये जर करंट फ्लो झाला तर फ्लक्स कुठं प्रोड्यूस होणार, C2 मध्ये, आणि C2 मध्ये जर करंट फ्लो झाला तर फ्लक्स कुठं प्रोड्यूस होणार, कॉईल 1 मध्ये. म्हणजेच Φ21 हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो I1. Φ21 फ्लक्स प्रोड्यूस इन सेकंड कॉईल विथ रिस्पेक्ट टू कॉईल 1. सेकंड कॉईल मध्ये फ्लक्स प्रोड्यूस झाले पहिल्या कॉईल मधून करंट फ्लो झाल्यामुळं. कसं लक्षात ठेवायचं, सेकंड कॉईल मध्ये फ्लक्स प्रोड्यूस झाला पहिल्या कॉईल मधून I1 करंट फ्लो झाल्यामुळे, आणि तसंच Φ12 डायरेक्टली प्रोपोर्शनल काय येणार, I2. कॉईल 1 मध्ये फ्लक्स प्रोड्यूस झाला
सेकंड कॉईल मधून करंट फ्लो झाल्यामुळे, म्हणजे I1 मुळे सेकंड मध्ये कॉईल फ्लक्स प्रोड्यूस होणार आणि I2 मुळे पहिल्या कॉईल मध्ये फ्लक्स प्रोड्यूस होणार. यालाच आपल्याला आता एक्सप्लेन करून दाखवायचं आहे. ओके, नाउ सी हिअर केअरफुली. इथे आपण दोन कॉईल ड्रॉ केल्या, कॉईल C1 अँड कॉईल C2. हे फ्लक्स पण डिनोट करून टाकतो, कारण हे फ्लक्स करंट फ्लो होण्यामुळे तिथे प्रोड्यूस होणार आहे. आता याला आपण एक्सप्लेन करू. फर्स्ट वन, कन्सिडर टू कॉईल C1 अँड C2 which can be placed side by side. Consider two coil C1 and C2 which can be placed side by side. When current I1 is flows through coil C1, when C2 consists only galvanometer. पुन्हा पहिल्या पॉइंट पासून सांगत आहोत. Consider two coil C1 and C2 which are placed side by side as shown in figure. The coil C1 consists rheostat and battery. The coil C2 consists only galvanometer. Next, when I1 current is flows through the coil C1, then flux is produced. When I1 current flows through coil C1, then flux is produced and this flux is linked with coil C2. I1 current coil C1 मधून फ्लो झाल्यामुळे फ्लक्स प्रोड्यूस झाले आणि ते फ्लक्स कॉइल C2 ला काय झाले, लिंक. इट इज डिनोटेड बाय Φ21. I1 करंट कुठून फ्लो झाला, कॉइल C1 मधून. मी आताच बोललो, I1 करंट कॉइल C1 मधून फ्लो झाला म्हणून फ्लक्स प्रोड्यूस झाले आणि ते फ्लक्स कोणासोबत लिंक झाले, कॉइल C2 सोबत. इट इज डिनोटेड बाय Φ21. हेन्स Φ21 डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I1. ओके, पुन्हा एकदा लक्ष द्या. आपण दोन कॉइल कन्सिडर केल्या, कॉइल C1 आणि कॉइल C2. दोन्ही कॉइल एकामेकाच्या बाजूला प्लेस केल्या. कॉइल C1 पाशी रेओस्टॅट आहे आणि बॅटरी आहे. कॉइल C2 पाशी फक्त गॅल्व्हॅनोमीटर आहे. त्यानंतर जेव्हा कॉइल C1 मधून I1 करंट फ्लो होतो तेव्हा आपले फ्लक्स प्रोड्यूस होतात. बट हे फ्लक्स कोणासोबत लिंक होतात, कॉइल C2 सोबत. म्हणून त्याला आपण काय डिनोट करतो, Φ21. म्हणजेच Φ21 हे कोणावर डिपेंड होते, I1 वर. Φ21 कोणावर डिपेंड होते, I1 वर. यालाच लिहू शकतो मी Φ21 इक्वल टू M21 इंटू I1, where M21 इक्वल टू कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. M21 इक्वल टू कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी आणि त्यालाच म्हणतो आपण म्युच्युअल इंडक्टन्स. कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटीलाच काय म्हणतो आपण, म्युच्युअल इंडक्टन्स. ओके, कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी टर्म ॲज म्युच्युअल इंडक्टन्स. ओके, तर हे झालं आपल्या पहिल्या कॉइलसाठी सॉल्व. सेम असंच आपण सेकंड कॉइलसाठी पण सॉल्व करू. बट त्याआधी तुम्ही क्वेश्चन लिहिला असणारच, तर या डायग्राम लवकरात लवकर ड्रॉ करा फास्ट. कॉइल 2 चा, सो Φ21 ची व्हॅल्यू M21 इंटू I1. सो आणि कॉइल 2 साठी असल्यामुळेच E21. कॉइल 2 साठी इंड्यूस ईएमएफ असल्यामुळं E21. ईचा फॉर्म्युला काय असतो, मायनस d∅dt. मागच्या लेक्चर मध्ये शिकलो ना आपण. C2 साठी आहे म्हणून 21 इंटू ईएमएफ पण 21. आता Φ21 ची व्हॅल्यू पुटअप करू.
phi21 minus d by dt. phi21 ची व्हॅल्यू m21 into I1. बट m21 हा कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटचं कधी डेरिव्हेटिव्ह काढतो का आपण? नाही. त्याला बाहेर घेऊन जाऊ. मायनस m21 into d by dt of I1. ओके. E21 इक्वल टू मायनस m21 into d by dt of I1. हे झालं विद्यार्थी मित्रांनो आपला कॉइल 2 साठी. आता सेम जर आपला करंट कॉइल 2 मधून जर फ्लो झाला, नाउ सी हिअर केअरफुली, व्हेन I2 is flow through coil 2. When I2 is flow through coil 2, then आता I2 जर आपला कॉइल 2 मधून फ्लो होणार तर फ्लक्स कुठं प्रोड्यूस होणार? कॉइल 1 मध्ये. मग कॉइल 1 मध्ये जर फ्लक्स प्रोड्यूस होईल तर तो phi12 राहणार. phi12 कारण 2 मधून I2 कुठून फ्लो होत आहे? 2 मधून ना. फ्लक्स कुठं प्रोड्यूस होईल? 1 मध्ये. आणि 1 मध्ये प्रोड्यूस झाले तरी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कोणाला राहणार आहे? I2 ला. पुन्हा phi12 इक्वल टू m12 into I2. Again, where m12 equal to constant of proportionality. बराबर. constant of proportionality term as mutual inductance. ओके. आता ज्या प्रकारे तुम्ही ईएमएफ इन कॉइल 2 काढला, सेम ईएमएफ इन काय काढू? कॉइल 1. राइट डाउन दिस फास्ट. आता विद्यार्थी मित्रांनो, ज्या प्रकारे तुम्ही ईएमएफ काढला कॉइल 2 मधला, सेम तुम्हाला आता ईएमएफ कशामधला काढायचा आहे? कॉइल 1 मधला. नाउ सी हिअर केअरफुली. इंड्यूस ईएमएफ चा फॉर्म्युला काय असतो? E इक्वल टू मायनस डी फाय बाय डी टी. बट कोणाचा काढायचा आहे? कॉइल 1 चा. सो phi12 E12. phi12 ची व्हॅल्यू m12 इंटू I2. सो मायनस डी बाय डी टी. phi12 ची व्हॅल्यू m12 इंटू I2. अगेन m12 कॉन्स्टंट आहे. सो मायनस m12 इंटू डी बाय डी टी ऑफ I2 किंवा di2 बाय dt पण लिहू शकता तुम्ही. आता कॉइल 1 आणि कॉइल 2 मध्ये जे तुम्ही ईएमएफ फाइंड आउट केलं त्यामध्ये दोघांमध्ये पण m12 असो किंवा m21 असो, हा मी कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटीज लिहिला आहे. त्यालाच आपण म्युच्युअल इंडक्टन्स म्हणतो. या डेरिव्हेशन वरून आणि या थेअरीवरून तुम्ही काय प्रूव्ह करून दाखवलं? I2 करंट जर चेंज झाला, I2 करंट जर काय झाला? चेंज, तर कॉइल 1 मध्ये ईएमएफ इंड्यूस होते. आणि I1 करंट जर आपला चेंज झाला विथ रिस्पेक्ट टू टाइम, याच्या आधीचं डेरिव्हेशन, I1 करंट जर आपला चेंज झाला तर कॉइल 2 मध्ये ईएमएफ इंड्यूस होते. दोन्ही डेरिव्हेशन वरून प्रूव्ह करून दाखवलं. त्यानंतर hence by symmetry we have m21 equal to m12 equal to m म्हणजेच काय? तर म्युच्युअल इंडक्टन्स. राइट डाउन दिस फास्ट.